जय श्री महाकाल सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट. सो आज आपण बघणार आहोत सांबर शेवग्याची रेसिपी. इथे शेवगा मी छान धुवून घेतलेला आहे, त्यानंतर मस्त असं सोलून घेतलेला आहे. सोलून म्हणजे कापून आणि त्याच्याशी साल्ट काढून घेतलेत. त्यामध्ये हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि शेवगा मी शिजवण्यासाठी ठेवून घेतला आहे. सो दुसरीकडे आपण डाळीची प्रिपरेशन करूया. हवी तेवढी डाळ घ्यायची आहे. त्यानंतर ती स्वच्छ अशी 3 पाण्यांनी मी धुवून घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर पुढे काय करायचं ते सांगते. त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं की मी रोज जे काही घरी जेवण बनवते ते शूट करून रेसिपी टाकत असते. सो प्लीज मला जज करू नका. सो हवं तेवढं डाळी तुम्ही पाणी घ्या, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घाला, त्यानंतर टमाटे घाला, तुम्हाला जेवढे हवे तेवढे. मला खूप आवडतात म्हणून मी घालते. हळद, हिंग असं घालून मी डाळसुद्धा चढवलेली आहे शिजवण्यासाठी. त्यानंतर इथे मी छोटासा अद्रकचा तुकडा, लसूण असं सोलून घेतलेलं आहे. सो हे सगळं करावं लागतं शूटिंगमध्ये, कारण की मग सोलताना दाखवलं वगैरे तर खूप व्हिडिओ मोठ्या होतील म्हणून. सो इथे मी हिरव्या मिरच्या, तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार घ्या. हिरव्या मिरच्या, खोबरं, लसूण, आलं असं छान परतवून लालसर घेतलेलं आहे. त्यानंतर याचं छान असं बारीक पेस्ट केली आहे. परत एकदा मी सांगते की त्यामध्ये काहीही शिल्लक नाही राहिलं पाहिजे, इतकं बारीक आपल्याला करायचं आहे. सो ते झाल्यानंतर आपली डाळ शिजली की नाही आपण बघूया. सो डाळ इथे छान शिजलेली आहे, तुम्हाला दिसू शकतं, आणि टमाटे लाल जरद दिसत आहेत. सो एनिवेज आपण फोडणीची तयारी करूया. थोडंसं तेल घालायचं आहे, त्यानंतर तेजपत्ता घालायचं आहे, आपण जे वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. छान तेल सुटूस तर ते वाटण परतवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण शेवग्यात आणि डाळीत मीठ घातलं आहे, त्यामुळे इथे फक्त मसाल्यापुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. छान मसाला असा परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यात डाळ ओतायची, जास्त नाही, कारण की आपल्याला त्यामध्ये सांबर मसाला घालायचा आहे, विसरू नका. सो मी आधीच नाही घातला, थोडा वरतून घातलेला आहे. सांबर मसाला, लाल तिखट कमी घाला, कारण की आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली उरलेली डाळ आहे ती टाकून द्यायची आहे त्याच्यामध्ये. सो हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. त्यानंतर शेवगा आणि उकडून घेतलेला आहे आपण, तो पाण्यासकट टाकून द्यायचा त्यामध्ये. वरून गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर मस्त धुवून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे, त्याची चादर अशी पसरवायची आहे, आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर जेवायला घ्यायचं आहे. सो आय होप तुम्हाला माझ्या शॉर्ट्स, व्हिडिओ आणि रेसिपीज आवडत असतील. जर आवडत असतील तर ट्राय करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. सो लवकरच उद्या परत भेटूया एका नवीन भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्टिल दॅन खाओ पिओ खुश रहो. बाय.